दुपारचे 3 वाजून गेल्यावर थोडी तरी झोप घ्यावी म्हणून बिछाण्याकडे वळणार एवढ्यात खाली नजर गेली. तो माझ्याकडेच पाहत होता. मला कळलंय हे उमगताच तो देवदाराच्या जाडजूड बुंध्यामागे लपला. मला संशय आलेला नाही असं दाखवत मी आत शिरलो आणि पडद्यामागून गुपचूप पाहू लागलो. तो झाडाआडून बाहेर पडला आणि पाठ करून लगबगीने जाऊ लागला. त्याला समोरचा चिंचोळा रस्ता पार करायचा असावा. उजवीकडून गाडी येत होती म्हणून त्याने तोंड वळवलं. त्यावेळी तो माझ्यापासून फार दूर जरी असला तरी चेहरा ओळखीचा वाटला. मला नवल वाटलं. इतक्या दूर येऊन माझ्यावर पाळत ठेवावी असं कुणाला आणि का वाटेल. संध्याकाळ झाली. हवेत कमालीचा गारवा होता. मोठ्या हौसेने आणलेले स्वेटर्स, जॅकेट्स, मफलर्स बॅगेतून बाहेर काढले. मस्तपैकी तयार होऊन 9 जणांची गँग तपास करायला बाहेर पडली. रस्ता विचारायला लागलाच नाही. सगळे पर्यटक माल रोडच्या दिशेनेच चालले होते. फक्त चालण्यासाठी असलेला वाहने विरहित रस्ता. एका बाजूला विविध रंगी दुकानांची रांग. हॉटेल्स, कपडे, चपला, बॅग्स आणि स्वेटर्सची दुकाने अधिक होती. केशर आणि सुकामेवा विकणारेही अधूनमधून ठाण मांडून होते. गरमागरम मॅगी आणि कॉर्न्स विकणारेही भरपूर दिसले. त्यांच्या आसपास गर्दीही पुष्कळ असायची. अशा वातावरणात तिखट मीठ लावून शिजवलेले मक्याचे दाणे नाही तर वाफाळती मॅगी खायला कुणाला आवडणार नाही. सचिन तर आताच बसूया म्हणत होता. पण आमचं काहीच काम अजून झालं नव्हतं. माल रोडने चालत आम्ही अधिक उंचीवर पोचत होतो. एका बाजूला दुकानांची गर्दी तर दुसऱ्या बाजूला दरी आणि खाली अंधारात दिव्यांनी चमचमणारं शहर दिसत होतं. दुकानदारांना फोटो दाखवत या मुलांना कुठे पाहिलं का म्हणून विचारत होतो. बऱ्याच ठिकाणी उत्तर नकारार्थीच मिळायचं. मागच्या महिनाभरात त्यांच्याकडे शेकडो गिराहिकं येऊन गेली असतील. सगळ्यांचे चेहरे कोण लक्षात ठेवणार. तरीही एका चहावाल्याने त्यांना ओळखलेच. जी हाँ, बिल्कुल आए थे ये लोग यहाँ पर. यही पे तो चाय और सिगरेट पी उन्होंने. लेकिन बात क्या है. चहावाल्याने डोळे बारीक करत विचारलं. 2 हफ्ते पहले मनाली गए थे, तब से लापता है, राजेश ने सांगितलं. तो ये वही लोग हैं. अखबार में पढ़ा था लेकिन फ़ोटो नहीं देखी. जवान खून है, घूम रहे होंगे वादियों में. थक जाएंगे तो वापस आ जाएंगे. तो बेफिकिरीने म्हणाला. आपके बच्चे होते तो यही बोलते क्या. मंगेशने रागाने विचारले. तो चहावाला थोडासा खजील झाला. वैसे आपको याद कैसे रहे उनके चेहरे. हर रोज कितने सारे लोग आते होंगे यहाँ. लिंबाजीने संशयाने विचारले. चहावाल्याने थोडा वेळ डोके खाजवले. मग म्हणाला. याद आया, झगड़ा हुआ था साहब इनका यहीं पर. मैंने खुद बीच में जाकर रोका, नहीं तो हाथापाई हो जाती. झगड़ा हुआ था किसके साथ. विजय ने पटकन विचारलं. कोई दाढ़ी वाला था, शायद उनका ड्राइवर ही होगा. बच्चे घंटा भर रुके थे यहाँ और वो कहीं चलने की जल्दी कर रहा था. बस इतनी सी बात थी, लेकिन बिगड़ गई. एक ड्राइवर और 4 नौजवान लड़के तू मैं करने लगे. लड़कियां भी बीच में समझा रही थी, लेकिन कोई सुन नहीं रहा था. आखिरकार मैंने दिल जमाई करवा दी. बच्चों ने ड्राइवर को पैसे देकर विदा ली. आगे शायद उन्होंने दूसरी गाडी की होगी. चहावाल्याने केसला कळाटणी देणारी बातमी पुरवली. आज आम्ही ज्या गाडीने शिमल्याला आलो तीच गाडी, तोच ड्रायव्हर त्या मुलांनाही घेऊन आला होता. आज आम्ही गाडीत काढलेल्या फोटोंमध्ये ड्रायव्हर दिसत होता. मी तो फोटो चहावाल्याला दाखवला. हां, यही तो था ड्रायव्हर. चहावाल्याने पक्की खबर दिली. त्याला 500 रुपये देऊन तिथून निघालो. माल रोडवरच्याच एका छानशा रेस्टॉरंटमध्ये डिनर घेता घेता प्लॅन बनवला. शिमल्याचा आमचा मुक्काम 1 दिवसाचाच असणार होता. उद्या सकाळीच मनालीला निघायचं होतं. आम्ही तीच गाडी आणि तोच ड्रायव्हर ठरवला. उद्या गाडीतच त्याला जाब विचारायचा.
तो हट्टाकट्टा असला तरी 9 जणांना भारी नाही. खरी माहिती देत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही असं ठरलं. हां, आणि त्याने चिडून गाडी आपल्यासह दरीत टाकली म्हणजे मग काय करायचं? विशालने शंका घेतली. अरे असं करून तोही मरणार नाही का? योगेशने विचारलं. पण आपण रिस्क कशाला घ्यायची? सरळ पोलिसांनाच कळवूया ना, ते घेतील सगळी माहिती काढून. सचिनने बऱ्याच वेळाने तोंड उघडले. असं कुणीतरी सांगितलं म्हणून पोलीस कुणालाही चौकशीसाठी बोलावत नाहीत. मजबूत पुरावा पाहिजे असतो मित्रा, किरण म्हणाला. मग तो चहावाला आहे की, विजयने सुचवले. अरे पण उद्या पोलिसांना बघून त्याने पलटी मारली तर, राजेश म्हणाला. तेही खरंय म्हणा, आजकाल कुणाचा भरोसा देता येत नाही. कोण कधी पलटी मारेल देवच जाणे, मंगेश म्हणाला. पण त्याची नजर सचिनकडे होती. यावर सचिन काहीतरी चिडून बोलणार आणि विषयांतर होणार त्याआधी मीच सुचवलं. आपण गाडीत त्या ड्रायव्हरला बोलतं करूयात. कोणीतरी गुपचूप रेकॉर्डिंग करा. त्याने स्वतःहून खरंच सांगितलंच तर पुरावा तयार होईल. चिडून नकार दिला तरी कुठेतरी पाणी मुरतंय हेही सिद्ध होईल. सगळे सहमत झाले. रेस्टॉरंटचं बिल देऊन आम्ही ब्लू डायमंडवर परतलो. शिमला ते मनाली हा प्रवास चंदीगड ते शिमलाच्या दुप्पट लांबलचक आणि खडतर आहे असं ऐकलं होतं. प्रवासाने शिणलेल्या अंगाला आराम देण्यासाठी प्रत्येकाने लवकरच झोपायचं असं ठरलं. सगळेच जांभया देत आपापल्या रूम्सकडे गेले. मी बाल्कनीत आलो. रात्रीची थंडी आणि चमचमतं शिमला शहर पुरेपूर जगून घेतलं. मग बिछाण्याकडे वळलो. पटकन झोप लागली. सकाळी उठायला उशीरच झाला. मस्त थंडी, लुसलुशीत गादी आणि खिडकीबाहेर किलबिलणारे पक्षी यांमुळे डोळाच उघडेना. कुणीतरी धडाधड दार वाजवू लागलं. तो सचिनच होता. दार उघडताच तो आत आला आणि थेट पलंगावर बसला. घ्या, हे साहेब अजून झोपल्यात. अशी शोधणार का तो हिमालयात हरवलेली मुलं? छान छान. अरे डिटेक्टिव्ह कसा पाहिजे? वेळेआधी उठणारा, सगळं आटपून सगळ्यात आधी ब्रेकफास्ट घ्यायला पळणारा. आत येणाऱ्या योगेशने त्याचं वाक्य पूर्ण केलं. मग एक एक करून सगळेच माझ्या खोलीत आले. त्यांची आवराआवर झाली होती. मी पटकन बाथरूमकडे पळालो. बाकीचे बाल्कनीतून दिसणारा शिमला व्ह्यू अनुभवू लागले. मी माझं उरकलं. सचिन पुन्हा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि ओरडतच बाहेर आला. साल्या, तुझ्या रूममध्ये बाथटब आहे आणि तू हे लपवून ठेवलंस आमच्यापासून. कुठे फेडशील हे पाप? हे ऐकताच सगळेजण अशा वेगाने बाथरूमकडे धावले की जणू मी बाथटबऐवजी एखादी हिरोईनच बाथरूममध्ये लपवलेली असावी. ड्रायव्हर गेट बाहेर येऊन हॉर्न वाजवू लागला होता. नाहीतर सचिनने पुन्हा एकदा आंघोळ करायलाही मागे पुढे पाहिलं नसतं. ब्लू डायमंडचा निरोप घेऊन गाडीत बसलो. शिमला मागे टाकून गाडी कुलूच्या दिशेने धावू लागली. वाटेत कठीण वळणे येण्याआधीच ड्रायव्हरला फैलावर घ्यायचं होतं. 2-3 जणांनी रेकॉर्डिंग सुरू केलं. उन बच्चों से किस बात पर बहस हुई थी आपकी? मी थेट विचारलं. कौन सी बहस? आपको किसने कहा? ड्रायव्हर आरशात पाहत गुरकावला. उस दिन चाय की दुकान पर, याद करो. लिंबाजीने ही कडक शब्दात विचारले. कुछ नहीं हुआ था, आपको क्या करना है? अपने काम से काम रखिए ना, तो चिड़ून म्हणाला. छुपाने से कोई फ़ायदा नहीं. चाय वाले के सामने जो होटल है उसके कैमरे में रिकॉर्ड हुआ है सब. अब तो पुलिस को ही बताइए. मी चक्क फेक मारली. पण हे औषध लागू पडलं. ड्रायव्हरचा चेहरा उतरला. गाडीचा स्पीडही कमी झाला. वाहेगुरु दी सौगंध, मैंने कुछ नहीं किया उन बच्चों को. हाँ, झगड़ा हुआ था. मुझे उन्हें पूरा शिमला घुमा के रात को चंडीगढ़ लौटना था. पर बच्चे सुनते कहाँ है. बार में बैठे 3 घंटे, चाय पीने बैठे 1.5 घंटा गया. बचे हुए आधे दिन में शिमला कैसे घुमाऊंगा? नहीं घुमाया तो टूर ऑफिस में शिकायत कर देंगे कि ड्राइवर ने घुमाया ही नहीं. मेरी तनख्वाह कट जाती, इसलिए भड़क गया था साहब मैं. लेकिन बाद में सब सही हो गया. उन्होंने ट्रिप वही ख़त्म कर दी. मैं चंडीगढ़ लौट गया. आगे कोई दूसरा ड्राइवर उन्हें मनाली छोड़ने गया. विश्वास करो साहब, इतनी सी बात थी साहब. मैंने बच्चों को कुछ नहीं किया. मेरे खुद के बच्चे हैं, उनकी कसम खाता हूँ. तो ये सब पुलिस को क्यों नहीं बताया?
राजेशने विचारलं। कैसे बताता साहब, आप तो जानते हो पुलिस वालों को, उन्हें अब तक बच्चे नहीं मिले। रब ना करे लेकिन उनके साथ कुछ उल्टा सीधा हो जाता है तो मुझी को अंदर डाल देंगे, मार मार के गुनाह कबूल करा लेंगे, जो मैंने किया ही नहीं है। ड्रायव्हर रडकुंडीला आला होता। तो खरंच सांगत असावा, चहावाल्यानेही अशीच हकीकत सांगितली होती। ठीक है, अब के लिए मान लेते हैं, लेकिन जब तक बच्चे या असली गुनाहगार नहीं मिलता तुम ही शक के दायरे में रहोगे, हमारी नज़र होगी तुम पर। मी म्हटलं। ठीक है साहब, लेकिन उस फुटेज का क्या? पुलिस कब तक आएगी घर पर? त्याने टेंशनमध्ये विचारले। जब तक तुम हमारे साथ हो पुलिस घर नहीं आएगी। तुम छानबीन पूरी होने तक हमारे साथ रहोगे। हम क्या कर रहे हैं, कहाँ जा रहे हैं, किसी से कुछ नहीं कहोगे। तुम्हें तुम्हारा पूरा किराया मिल जाएगा। असली गुनाहगार या बच्चे मिल गए तो पुलिस तुम तक नहीं आएगी। मी पुन्हा फेक मारली। ठीक है साहब, वाहेगुरु दी मर्जी. तो पुन्हा समोर पाहत गाडी चालवू लागला. रेकॉर्डिंग झालंय, सचिनने अंगठा दाखवत म्हटलं. आणि तेव्हाच एक भयंकर गचका बसला. उजवीकडचे आतडे पटकन डावीकडे आले. एक तिखट वळण आले होते. त्यातून सावरण्याआधीच दुसरे वळण आले. मग तिसरे, नंतर चौथे, अशी एकामागोमाग एक वळणे येतच राहिली. गाडी घाट चढत होती. वळणे संपेच नात. यू टर्न, सेफ्टी पिन टर्न आणि कसले कसले टर्न येतच राहिले. स्वर्ग आठवू लागला. या रस्त्यांपुढे आपले कोकणातले घाट म्हणजे गोड उचकीसारखे वाटू लागले. पटकन येतात, पटकन संपतात. इथे फक्त येतात, संपतच नाही. मी म्हणणारे हँडल पकडून बसले. खिडकी बाहेर तर बघवतच नव्हतं. दरीची खोली बघून पोटात गोळा यायचा आणि वळण आले की तो गोळा अर्धवट पचलेल्या ब्रेकफास्टसोबत वर येण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यांचीच हवा तंग झालेली, पण सचिन, विजय आणि माझी जरा जास्तच. अखेर ज्वालामुखीचा उद्रेक झालाच. खिडक्या खराब होऊ लागल्या. माझ्यासाठी आणि विजयसाठी 2दा गाडी थांबवावी लागली. सचिनसाठी तर 3दा. त्याने हेवी ब्रेकफास्ट केला होता. चेहरा हिरवागार पडू लागला. बाकीचे कसेबसे ओठ दाबून तग धरून होते. वळणावळणांनी आतडी पिळवटून निघाली. छोटे आतडे, मोठे आतडे आणि यकृत एकमेकात अडकून पडले असावेत. सूर्यास्ताला गाडी घाट उतरून खाली आली. रस्त्याबरोबर व्यास नदी समांतर धावू लागली. तिचं फेसाळतं पाणी आणि ओढ पाहून डोळे विस्फारले. ड्रायव्हर जगजीत उर्फ जग्गी सिंगने गाडी एका राफ्टिंग सेंटरसमोर थांबवली. झालं तितकं ॲडव्हेंचर पुरे. आता ताकद नाही, राफ्टिंग नको. आम्ही हार मानली. बसल्या जागी चहा नाश्ता मागवला. सकाळपासून पोटात अन्नाचा कणही उरला नव्हता. पुन्हा असली जीवघेणी वळणे येणार नाहीत ना, याची खात्री करूनच अन्नाला हात लावला. योगेशला बॉसचा फोन आला. सर्व मुलांचे पालक नाईलाजाने मुंबईला परतत होते. कुलूच्या छोट्याशा एअरपोर्टवर प्रायव्हेट जेट त्यांना घ्यायला येणार होतं. मनालीतल्या हिमालयन रिजन्सी नामक हॉटेलवर आमच्या राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था त्यांनी केली होती. आणखी काही लागलंच तर सांगा, पण मुलांशिवाय परत येऊ नका अशी त्यांनी विनंती केली. अंधार पडल्यावर आम्ही प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू केला. थंडी एकाएकी विलक्षण वाढली. पर्यटकांची गजबज, फेरीवाल्यांचा गोंगाट, बोचरी थंडी आणि सफरचंदांचा मादक सुगंध असलेल्या एका सुंदरशा नगरात गाडी शिरली. आम्ही मनालीत पोचलो होतो. डोंगर उतारावर, नदी शेजारी, देवदारांमध्ये, इथे तिथे सर्वत्र असलेल्या लहान मोठ्या रंगबिरंगी हॉटेलमधून हिमालयन रिजन्सी हे हॉटेल शोधायला फारच श्रम पडले. आम्ही सकाळी 9ला शिमला सोडलं होतं. रात्री 10:30ला मनालीच्या हॉटेलवर पोचलो. इथले रूम तर ब्लू डायमंडपेक्षाही सुंदर होते. पुन्हा एकदा आम्ही वेगवेगळे रूम्स घेतले. एकत्र 9 रूम्स उपलब्ध नसल्याने 6 जणांना पहिल्या, 2 जणांना दुसऱ्या आणि एकाला 3ऱ्या मजल्यावरील रूम मिळणार होता. तो एकांतातला रूम मी घेतला. प्रत्येक खोलीला हॉटेलसमोर लावलेल्या गुलाबांच्या बागेचा व्ह्यू मिळत होता. माझ्या बेडरूमच्या बाल्कनीतून दूर डोंगरापर्यंत नजर जात होती. पण आता मात्र अंधारच सगळीकडे पुरून उरला होता. ताजेतवाने होऊन डिनरसाठी खाली धावलो. पनीर मसाला, पराठे, सॅलड, पुलाव आणि खीर
असा बुफे मेन्यू होता. आपापली ताटे भरून घेतली. ड्रायव्हर आधीच जेवून गाडीत परत गेला. त्याने पार्किंगमध्ये गाडीतच राहण्याचे ठरवले होते. मनसोक्त जेवून आम्ही आपापल्या रूमवर परतलो. इथे प्रत्येकाच्याच खोलीत महागडे लाकडी फर्निचर, फरशीवर जाडजूड आणि नक्षीदार काश्मीरी गालिचा, खिडक्यांना सुंदर सुंदर पडदे आणि बाथरूममध्ये बाथटब होता. शिमल्यासारखी पाण्याची कमतरताही नव्हती. उद्या सकाळी सचिन 2 तास तरी जलपरीप्रमाणे त्या टबमध्ये बसून राहील याचा अंदाज बांधणे कठीण नव्हते. मी स्वतःला बिछाण्यावर झोकून दिलं. आज केलेला प्रवास हा आयुष्यातील आजवरचा सर्वात खडतर प्रवास होता. पडल्या पडल्याच डोळा लागला. कुठल्या तरी जुनाट पडक्या बंगल्याचे ते भयंकर केळसवाने तळघर असावे. त्या तळघरात उतरणाऱ्या पायऱ्याही तशाच कळकट, प्रत्येक पावलाबरोबर कुरकुरणाऱ्या. त्यांच्या भेगा गेलेल्या फटीतून मध्येच असा भयानक स्वर बाहेर पडे की जणू सावधच करत असाव्यात, बघ, पुढे जाशील तर जिवंत परत येणार नाहीस. त्या घातकी पायऱ्या उतरून तळघरात प्रवेश केला. भयप्रद अंधार आणि उग्र वास एकदमच अंगावर आले. या तळघराच्या भिंतींनी कधी प्रकाश पाहिलाय की नाही? अंदाजानेच एक एक पाऊल पुढे टाकावं लागतं. दमटपणा वाढतो. एकाएकी उकडू लागतं. दुर्गंधी असह्य होते. मानवी मलमूत्र, मरून सडत चाललेल्या उंदीर घुशींचे अवशेष, नासके अन्न आणि कुबट हवा यांच्या मिश्रणाने तयार झालेला महाभयंकर उग्र दर्प असावा. इतक्यात पायरीवरचा पाय घसरतो. पडणार त्याआधीच मी शेजारच्या भिंतीचा आधार घेतो. पण ती भिंत कशी तरी चिकट लिबलिबीत वाटते. वर्षानुवर्षे मुरणाऱ्या सांडपाण्याने ती बरबटलेली असावी. काहीच दिसत नाही म्हणून मी टॉर्च पेटवतो. फुटभर प्रकाशाचा झोत सर्वत्र टाकून अंदाज घेतो. हे तळघरच आहे. पोपडे उडालेल्या दमट काळ्याशार भिंती, उखडलेली, बिळे पडलेली पाण्याची डबकी जागोजाग साठलेली फरशी, उरलेल्या कोरड्या जागेत तुटक्या मोडक्या गंजक्या आणि सडक्या निरुपद्रवी वस्तूंचे ढिगारे साठलेले. त्या तळघराच्या सर्वच भिंतींवर वरच्या खोलीचे सांडपाणी झरत असावे. सर्वत्र गळणाऱ्या पाण्याचे थेंब टप 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 असा भेसूर आवाज करत आहेत. मी 4-2 पावलं पुढे जातो, पण दुर्गंधी असह्य होते. उलटीच येईल की काय असे वाटते. मी परत जाण्यासाठी वळतो तेव्हाच अडगळीतील एका गंजक्या टेबलाला धक्का लागतो. त्या सरशी तो जमिनीवर कर्कश ओरखडे उठवत पुढे जातो. कितीतरी वेळ तो कर्कशपणा ओल्या भिंतीवर आपटून तळघरात घुमत राहतो. माझ्या अंगावर शहारे उमटतात. नरकालाही लाज वाटावी अशी ही केळसवाणी अंगावर येणारी भयप्रद जागा. आणि मी इथे काय करतोय? कसा आलो मी इथे? झोपेत चालतच मी इथे पोचलो की काय? आणि बाकीचे कुठे गेले? भानावर येऊन मी तिथून परत जायला निघतो. वरून येणाऱ्या अंधुकशा प्रकाशामुळे जिन्याच्या दिशेचा अंदाज येतो. टॉर्चच्या उजेडात घाईघाईने मी त्या दिशेने वळतो. पण तेवढ्यातच कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि माझी पावले थबकतात. मला भास झाला का की खरंच मी काहीतरी ऐकलं. थांबून कानोसा घेतला. पुन्हा एकदा तसाच रडण्याचा भेसूर आवाज ऐकू आला. मग कोणीतरी कन्हू लागलं. आपलीच भयंकर जखम आपल्याच नख्यांनी ओरबडावी असा तो भयंकर यातनामय आवाज होता. मग कोणीतरी मोठ्याने विव्हळू लागलं. हुंदके देऊन रडणं, वेदनेने कन्हणं, विव्हळणं आणि असहाय्यपणे बडबडणं असा तो एकत्रित चित्कार चारी बाजूंनी कानांवर आदळू लागला. त्या बंद तळघरात निनादू लागला. मला वेड लागलं की काय असे वाटले. सर्वत्र टॉर्चचा उजेड फेकून मी शोधाशोध करू लागलो, पण काहीच दिसेना. एका कोपऱ्यात काही लोखंडी पिंजरे मात्र दिसले. ती दुर्गंधी, तो भयंकर आकांत त्या बाजूनेच येत होता. तोंडाला रुमाल बांधून मी पुढे झालो. विजेरीचा उजेड माझ्या पुढे वाट चुकल्यासारखा धावत होता. पिंजऱ्यापासून 10-15 पावलांवर असतानाच आत काहीतरी हालचाल जाणवली.
काय अडकवून ठेवलंय या पिंजऱ्यांमधून? कुत्रं, डुक्कर की आणखी काही? माझी चाहूल जाणवताच पिंजऱ्यातून पुन्हा कुंथण्याचा, रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अवजड लोखंडी साखळ्यांचा खणखणाटही कानावर पडला. मी पिंजऱ्यात प्रकाशाचा झोत टाकला. गंजक्या, जाडजूड लोखंडी साखळ्यांमध्ये बंदिस्त केलेला एक कळकट पाय दिसला. त्या पायावर असंख्य जखमा होत्या, रक्त काळवंडलेले, आणि 2 गलिलठ्ठ उंदीर त्या जखमी पायावरचे मांस कुरतडण्याच्या बेतात होते. विजेरीचा प्रकाश पडताच त्यांनी ची ची करत धूम ठोकली. मी विजेरीचा प्रकाश पायापासून चेहऱ्यापर्यंत नेला. शरीराचा एकही अवयव जखमांपासून सुटला नव्हता. हातही मागे साखळीत बांधले असल्याने हलणंही कठीण होतं. डोक्यावर प्रकाश पडताच त्या अर्धमेल्या व्यक्तीने डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिलं आणि निर्जीव स्वरात म्हणाला, "सेव मी, नाहीतर तो मारून टाकेल." त्या व्यक्तीची अवस्था पाहून मी थरारलोच. नीट पाहिल्यावर कळलं तो आर्यन होता, बेपत्ता झालेल्यांपैकी एक.